उशिरापर्यंत असं समजलं. आता 12:30-1 वाजता आमचे पालकमंत्री, धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे पुतणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत साहेब यांच्या घराच्या बाहेर अज्ञातांनी गोळीबार केला असं आम्हाला समजलं. आणि मग आम्ही फोन केला, त्याची माहिती घेतली आणि लगेच असं ठरलं संबंध पदाधिकाऱ्यांचं की आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायचं. आणि त्याच अनुषंगानं सुरक्षेच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे. कारण उद्या आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचा परंडा या ठिकाणी दौरा असणार आहे आणि त्याच्या अनुषंगानं कुठलीही अनुचित प्रकार घडू नये किंवा विरोधकांचा कुठला डाव या ठिकाणी असू शकतो, त्यांच्या मनात घातपातास्वर डाव असू शकतो, तर तसा कुठल्या प्रकारचा डाव या ठिकाणी घडू नये. त्यामुळे पोलीस यंत्रणेनं त्या ठिकाणी सतर्क राहावं, दक्ष राहावं आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. तात्काळ त्यांचा तपास करून त्यांना तात्काळ अटक करणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे विरोधकांच्याकडून असे काय अफवा पसरवण्याचं काम चालू आहे की उद्याचा मुख्यमंत्री साहेबांचा दौरा या ठिकाणी रद्द करायचं सुद्धा एक षड्यंत्र या ठिकाणी समजतंय. तर ते पोलीस यंत्रणेला आम्ही या ठिकाणी विनंती केली आहे, अधीक्षक साहेबांना भेटून, होम डिवायस साहेबांना भेटून, की आपण या ठिकाणी अतिशय दक्ष राहावं. कारण उद्या मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं या कार्यक्रमाला अडथळा येऊ नये अशा पद्धतीचं एक निवेदन सर्व या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे.